नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे, मुगाच्या डाळीची भज्याची आमटी। तर इथे मी 4 तास भिजवून वाटून घेतली डाळ। खूप बारीक नाही वाटायची डाळ। आणि त्या आमटीसाठी मी इथे लसूण, अद्रक, कांदा, खोबरं, खसखस, धने आणि हे आमटीचं आहे। आणि भज्यामध्ये टाकायला आपलं तीळ, अद्रक, लसूणची, जिऱ्याची पेस्ट, मिरची टाकली त्याच्यामध्ये हिरवी आणि कोथिंबीर। चला तर मग आपण सुरुवात करूया। हे सगळं आता भाजून घेते, नंतर तुम्हाला दाखव। थोडी हळद घालूया आणि मीठ घालूया चवीनुसार। चला तर मग आपण हे मिक्सरमध्ये काढ। आता हे आपलं सगळं भाजून झालंय आणि आपण हे तीळ यामध्ये वाटण आहे ना भज्याचं, त्याच्यामध्ये घालूया। तीळ, लसूण, अद्रक आणि जिरं, हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर। आपलं तेल तापलं आहे आणि एकीकडे आमटीसाठी पाणी पण ठेवलं गरम करायला। जिरा, मोहरी फोडणीला घालायची। आपलं आता हे वाटण वाटून घेतलेलं आहे। हळद, तिखट, आणि हा आपला मुरंबा किचन मसाला टाकणार आहे। कोणाला मसाला लागत असेल तर ऑर्डर प्रमाणे मिळेल। कुटलेला आहे आपला छान मसाला। कोणाला लागत असेल तर ऑर्डर प्रमाणे मिळेल, मला कमेंटमध्ये कळवा। इथे आपली आमटी उकळली आहे छान आणि तेल पण तापत ठेवलंय। आणि इथे आपण गोळे करून घेतले भज्याचे। आता तळू। यात थोडं आता मीठ घालूया चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर। चला तर मग उकळू देऊ त्यांना आमटीला। आपल्या मिक्सर मधला वाटलेला मसाला आपण टाकून घेतला आहे याच्यामध्ये। हे गरम पाणी केलं होतं ना आपण, त्यामध्ये टाकायचं। आणि थोडं असे मस्त झाले कुरकुरीत खुसखुशीत। बघा भजे आपले भजे तळून तयार आहे। सगळे घेतले तळून आपण। आता आपण तळून घेऊ एक एक टाकून। अशी ही तयार झाली आपली भज्याची आमटी। मस्त झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा आणि मैत्रिणींना पण शेअर करा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला। हे बघा झाली आपली भज्याची भाजी तयार।